आपण सगळे जाणताच 1923 मध्ये रेडिओ बॉम्बे, तेव्हाचं बॉम्बे, आता आपली मुंबई, इथपासून ही सांगीतिक, सांस्कृतिक, कलात्मक, नाविन्यपूर्ण एक यात्रा एका माध्यमातून सुरू झाली। ते माध्यम म्हणजे रेडिओचं माध्यम। आणि तोही काळ आपण सगळ्यांनी पाहिला आहे की ज्या वेळेला दुसरा कुठलाही माध्यम किंवा मंच कलाकारांना आपली अदाकारी, आपली निपुणता लोकांसमोर मांडण्याचा मंचच नव्हता, तेव्हापासून ऑल इंडिया रेडिओ, विविध भारती, ते आता प्रसार भारती, ते FM रेडिओ, ते कम्युनिटी रेडिओ, या इतक्या मोठ्या यात्रेत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला साजेसे काम रेडिओवरना, रेडिओसाठी, रेडिओमुळे जनतेपर्यंत पोहोचलं, प्रचार प्रसारही झाला आणि यामध्ये नाविन्यपूर्णता काळानुरूपात येत गेली। त्यात तंत्रज्ञानात येत गेली, गीतात येत गेली, संगीतात येत गेली, गीतकारांमध्ये येत गेली, त्याच्यातल्या कथनमध्ये येत गेली, त्यातल्या निवेदनामध्ये येत गेली। आणि एक मोठं माध्यम ज्याने ही मोठी सांस्कृतिक यात्रा पूर्ण केली आणि अजूनही चालू आहे, त्यावर ज्यांनी आपलं योगदान दिलं अशा सगळ्याच व्यक्तींना सन्मानित केलं पाहिजे। आणि आता हा व्यवसाय म्हणून सुद्धा मोठ्या प्रमाणात होतोय, त्यामुळे देशात महाराष्ट्र हे पहिलं राज्य माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये, एकनाथजी अजितदादा पवार यांच्या सहकार्याने, आमच्या विभागाने हा पहिला कार्यक्रम रेडिओ महोत्सव, महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि त्यानिमित्ताने पुरस्कार, तेही आपल्या आशाताई भोसले यांच्या नावाने हा आपण केला आहे। स्वाभाविकता विनंती आपण सरकारच्या वतीने आज आलेल्या सगळ्याच रेडिओ चॅनल्सना माझ्या माय मराठीच्या, मराठी संस्कृतीच्या, महाराष्ट्राच्या लोककला, लोकसंस्कृतीचा वेळ आणि कार्यक्रमाची त्याला आपण म्हणून नाविन्यपूर्णता ही वाढवावी, यासाठीचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। आशाताईंनी आपला उल्लेख भाऊ म्हणून केला आहे आणि आपलं हे आभार देखील मानले, काय सांगाल? त्यांनी आभार मानावे एवढा मी मोठा नाही। अख्ख्या महाराष्ट्राने, अख्ख्या देशाने, अख्ख्या संगीतप्रेमी जगाने त्यांचे किती वेळा आभार मानावे तेवढे कमी पडतील, एवढं त्यांनी आम्हाला भरभरून दिलं आहे। आणि हो खरं आहे की मी एक त्यामधला म्हणू की सौभाग्यशाली माणूस आहे, व्यक्ती आहे की त्यांनी मला भाऊ बनवलं। दर रक्षाबंधन, भाऊबीजेला आम्ही भेटतो आणि त्यांचा आशीर्वाद मला मिळत असतो। एक राजकीय प्रश्न आहे, राष्ट्रवादीचे नेते आहेत अमोल मिटकरी, त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे। ते म्हणतात की पांडुरंगाच्या कृपेने वर्षभरामध्ये राजकीय उलटापालट होणार आहे आणि अजितदादा मुख्यमंत्री म्हणून पंढरीला जातील, काय सांगाल आपण? आज तरी मी जागतिक सांगीतिक दिनाच्या शुभेच्छा देईन आणि संगीत हे प्रत्येकाच्या आयुष्याला प्रफुल्लित करो एवढा शुभकामना देतो। नाही, खरं तर हा पडलेला आमच्यावरचा सांगीतिक मिसाईल होता आणि त्या मिसाईलवर खरं तर पेच झाला माझ्यासमोर आणि त्याच्यात मुख्यमंत्री महोदयांनी माझी फिरकी घेतली, पण गाणं ऐकणं आणि कानसेन बी नक्की आहे। आणि मग आशाताई समोर असल्यामुळे त्यांचं जे गाणं आपण सगळ्यांनीच बालगीत म्हणून ऐकत ऐकत मोठे झालो, त्या आशाताईंच्या गाण्याचं स्मरण केलं। आज तरी संगीत दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देईन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।